हॅलो नमस्कार मंडळी, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होते आहे आणि पहिला गुरुवार आपला येत आहे। त्यासाठी देवाला नैवेद्य करायचा आहे आणि पहिलाच गुरुवार आहे म्हणजेच काहीतरी खास देवाला नैवेद्य दाखवायला पाहिजे की नाही, यासाठी आपण झणझणीत व्हेज कोल्हापुरी बनवूया। यासाठी काश्मीरी मिरची, खोबरं, जिरं, काळी मिरी, वेलची, लवंग, धणे हे छान असे भाजून घ्यायचे आहे। छान खरपूस भाजलं की ह्यात 1 चमचा खसखस टाकायची आहे आणि थोडं पाणी घालून ह्याला वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गाजर, फरसबी, फ्लावर, शिमला मिरची हे छान असं भाजून घ्यायचं आहे, तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यात पनीर घालायचं आहे, तोही छान खरपूस तळून घ्यायचा आहे किंवा फ्राय करून घ्यायचा आहे। तेल गरम करायचं, त्यात जिरं आणि कांदा छान असं खरपूस आपल्याला फ्राय करायचं आहे। त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालायची आहे। छान असं कांदा मऊसूत झालं की आपण वाटलेलं वाटण टाकायचं आहे। 7 ते 8 काजूची पेस्ट टाकायची आहे। मसाल्याला तेल सुटलं की त्याच्यात आपले हळद आणि काश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि मीठ घालून छान आपल्याला त्या ग्रेव्हीला उकळी काढायची आहे। त्याच्यानंतर मलाई टाकायची आहे दुधावरची आणि आपण त्या तळून घेतलेल्या भाज्या होत्या त्या ह्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालून आपल्याला ही भाजी छान अशी सर्व करायची आहे आणि सर्व करताना ह्याच्यावरती थोडीफार मलाई घालायची आहे। चला जाऊया आम्ही म्हणजे कोकणी आणि कोकणात सुप्रसिद्ध असलेलं पदार्थ म्हणजेच नारळापासून आम्ही नेहमी वडाच बनवतो, पण ह्या टायमाला आपण बनवूया ह्या नारळापासून खीर। आता तुम्ही म्हणू नका नारळ महाग झालेत, 1 दिवस बनवलात तर काही होत नाही। चला नारळ छान फोडून घ्यायचा, त्याच्यावरची ब्राऊन साल काढून घ्यायची आहे आणि छान असा किसून घ्यायचा आहे। ड्रायफ्रूट्स आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर ते काढून घ्यायचे आहेत। 1 चमचा रवा आपल्याला घ्यायचा आहे, 1 मोठा चमचा घेतलेला आहे बरं का मंडळी, तो तुपात फ्राय करायचा आहे आणि अर्धा लिटर दूध। छान अशी उकळी आली की त्याला आपण काय करायचं, ढवळून घ्यायचं आहे आणि आपण जो किसलेला नारळ होता तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। जास्त घालू नका, नाही तर एकदम खीर घट्ट होईल। त्याच्यानंतर वेलची पूड घालायची आहे, केशर घालायचे आहे आणि पुन्हा 1 उकळी काढून घ्यायची आहे। बघा कसं दाटसर दिसतंय की नाही। छान असं दाटसर झालं की ह्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची आहे, ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घ्यायची आहे। 1 उकळी आली की गॅस बंद करायची आहे। थंड झाल्यावर खीर छान अशी दाटसर होते। आता झटपट अळूवडी बघूया। नेहमी आपण अळूच्या पानांना बेसन लावतो आणि मग अळूवडी करतो। ह्यासाठी आपल्याला बेसन न लावता काय करायचं, तर अळूची पानं छान अशी पातळ कापायची आहेत। पण त्याआधी काय करायचं मंडळी, पानं कापताना हाताला तेल लावायचं, नाहीतर काही खात जाणार नाही। आलं लसूण मिरची पेस्ट, धना पावडर, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, गूळ, चिंचेचं पाणी, ओवा, तीळ, 1 कप बेसन, 4 चमचे तांदळाचं पीठ हे सगळं मिक्स करून छान असे रोल बनवायचे आहेत आणि हे वाफवून घ्यायचे आहे। छान असे वाफवून घेतले की आतमध्ये सुरी घालून बघायची आहे आतपर्यंत शिजले आहेत का। सुरी क्लीन आलेली आहे। आता आपण वडा थंड करून घेऊया आणि याची कापं करूया। छान अशी कापं झाली की कढईमध्ये तेल गरम करूया, त्यात तीळ टाकूया आणि आपल्या ह्या वड्या छान अशा खरपूस फ्राय करूया। ह्या वड्या वरतून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट राहतात। कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा आणि पुढच्या गुरुवारी काय बघायला आवडेल हेही कमेंट केला तर खूप बरं होईल। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।